आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला, पण एका परदेशी माणसाबरोबर. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. मध्ये त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेलेले, वनतारा का तंतारा काहीतरी. म्हणजे त्याला प्राण्यांची आवड आहे. मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे. जंगल हे आपलं मुंबईचं नॅशनल पार्क आहे ना, हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवई पासून सुरू होतं, घोडबंदर पर्यंत तिकडे थांबतं. एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही. आपण आमचे मूळ विषयच आपण विसरलेलो आहोत. आमच्याकडे फक्त जंगलतोड सुरू आहे. म्हणजे आता मी तुम्हाला फक्त भारताचा जन्म मृत्यूचा आकडा फक्त सांगतो. जन्म मृत्यूचा आकडा म्हणजे लाकडं किती लागत असतील विचार करा, म्हणजे जंगलं किती तोडली जात असतील याचा विचार करा. भारताचा मध्ये जन्म आणि मृत्यूचा दर दररोज 81,746 मुलं जन्म घेतात आणि दररोज 29,679 मृत्यू होतात रोज. दररोज साधारणपणे 50,000 लोकसंख्या वाढत आहे. महिन्याला 24,52,380 लोक जन्म घेतात आणि महिन्याला 8,90,370 लोक मृत्युमुखी पडतात. वर्षाला 2,94,28,560 जण जन्म घेतात आणि वर्षाला 1,06,84,440 जण मृत्युमुखी पडतात. आपण एका बाजूने बोंबलायचं, आमच्याकडे दुष्काळ पडलाय, आमच्याकडे पाणी नाही. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी 7-7 दिवस पाणी येत नाही. भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही. आम्ही पाणी येत नाही, सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच ऱ्हास करायचा या गोष्टींचा. मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही. सगळे विषय भरकटवले जातात, सगळे विषय भरकटवले जातात. आमच्याकडे कोण येतो, आम्हाला पाय जंगलांची पडली नाही, पाण्याची पडली नाही, कशाची पडली नाही, आम्हाला पडली औरंगजेबाची. तो बसला एकटा द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं?